महाराष्ट्रात धार्मिक परिवर्तनासंदर्भात एक महत्त्वाचे विधेयक सध्या चर्चेत आले आहे. धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नावाचे हे विधेयक राज्य सरकारने विधानसभेत सादर केले असून त्यातील काही तरतुदींमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मते मागील काही वर्षांत जबरदस्ती, प्रलोभन किंवा फसवणूक करून धर्मांतर केल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीत पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांनी राज्यात धर्मांतर नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची शिफारस केली होती. या विधेयकातील सर्वाधिक चर्चेत असलेली तरतूद म्हणजे बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म. प्रस्तावित कायद्यानुसार अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईने विवाहपूर्वी स्वीकारलेला धर्म मानला जाईल. इतर अनेक राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्यांपेक्षा ही तरतूद वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या विधेयकानुसार धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला किमान 60 दिवस आधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना लेखी नोटीस देणे बंधनकारक असेल. धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती आणि धर्मांतराची प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला 60 दिवसांच्या आत प्रशासनाकडे घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. या कायद्यानुसार जबरदस्ती, दबाव, चुकीची माहिती, फसवणूक किंवा कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देऊन केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाणार आहे. तसेच लग्नाचे आमिष दाखवून केलेले धर्मांतर किंवा लग्नासाठी केलेले धर्मांतरही या कायद्याअंतर्गत गुन्हा ठरू शकते. धर्म स्वतंत्र कायदा 2026 जो हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सरकार को लेके आ रही है, जो हिंदुत्व विचार की सरकार है. हमने चुनाव के वक्त ही लोगों को विश्वास दिया था कि हमारे हिंदू बहनों के खिलाफ जो कोई इस तरह की हरकतें, जिहाद की हरकतें करते हैं, उनको सुरक्षित रखने के लिए हम ऐसा कानून लेके आएंगे. उसके वजह से ही हम एक अच्छा एंटी कन्वर्जन लॉ, धर्म स्वतंत्र कानून, लव जिहाद के विरोधी कानून हम अभी कैबिनेट में जिसको अप्रूवल मिल गया है, आने वाले हफ्ते में वो दोनों हमारे विधानसभा में भी पारित हो जाएगा और हमारे महाराष्ट्र में कोई भी हमारे हिंदू बहनों की तरफ गंदी नजर से देख नहीं पाएगा. इतना सक्षम और मजबूत कायदा आ रहा है. हमारे हिंदू राष्ट्र में जहाँ 90% लोग हिंदू रहते हैं, आज जो एक हमारे सब हिंदू भाई और बहन एक साथ आते हैं, इन्होंने एक कैंपेन शुरू किया है जहाँ पे इन्होंने स्पष्ट भूमिका लिया है कि हम जो कोई दुकान में जाएंगे, जो कोई खरीदी करेंगे, वो सिर्फ हिंदू से ही खरीदेंगे, ताकि कोई भी पैसा ये जिहाद के लिए इस्तेमाल हो ही नहीं. इसके वजह से एक अच्छी मुहिम उन्होंने जो शुरू की है, उसको सपोर्ट करने के लिए मैं यहाँ आया हूँ. रमजान के वक्त कोई भी हिंदू को वहाँ स्टॉल लगाने की परमिशन नहीं है. आप किधर भी दिखाइए. तो फिर हमारे कुंभ मेला के वक्त जहाँ हिंदुओं का बहुत बड़ा उत्सव है, बड़े बड़े हमारे साधु और महाराज वहाँ आने वाले हैं, वहाँ हम किसी भी जिहादियों को दुकान लगाने की क्यों परमिशन दे? ये हिंदू समाज की भावना है जो हम लोग सिर्फ बोल के बता रहे हैं. अगर रमजान के वक्त अगर आप किसी को उधर स्टॉल लगाने देते नहीं, तो महाकुंभ के वक्त कोई भी उधर हरा साफ दिखना नहीं चाहिए. ये हिंदू समाज की भूमिका है. या विधेयकात बेकायदेशीर धर्मांतरासाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर हा गुन्हा महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींशी संबंधित असेल तर दंडाची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. याशिवाय 2 किंवा अधिक व्यक्तींचे एकत्र धर्मांतर झाल्यास त्याला समूह धर्मांतर मानले जाईल आणि त्यावरही कारवाई केली जाईल. पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षा आणखी कठोर होत 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर एखादी संस्था किंवा संघटना बेकायदेशीर धर्मांतरात सहभागी असल्याचे आढळले तर सरकारला त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा आणि आर्थिक मदत थांबवण्याचा अधिकार असेल. तसेच अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना आई वडिलांच्या मालमत्तेवर वारसा हक्क देखील मिळणार असल्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक सध्या विधानसभेत सादर झाले असून पुढील चर्चेनंतर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर वर्तुळात या प्रस्तावित कायद्याकडे सर्वांचे लक्ष लागले
आले आहे